नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RW अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे। मी होमराज लोणबले। तर विद्यार्थी मित्रांनो, हे स्क्रीनवर बघून तुम्हाला कळलं असेल की आपण कशाबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, जी टेक्निशियन भरती निघालेली होती, RRB टेक्निशियन भरती 2024 ही जी निघालेली होती काही दिवसाआधी, त्याचे फॉर्म पण भरून झालेले आहेत। त्याच्यामध्ये 5154 पदांची वाढ झालेली आहे आणि आता एकूण पद किती झालेले आहेत तर 14298 पद झालेले आहेत। खूप आनंदाची गोष्ट आहे, ITI करणाऱ्या मुलांसाठी आनंदाची गोष्ट आहे। आणि जे 12वी पास PCM ग्रुपवाले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची गोष्ट आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये काय काय बदल झालेला आहे, कुणाला फॉर्म भरता येणार आहे, अजून काय काय बदल झाले ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट काय तर फॉर्म कुणाला भरता येणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो बघा काय झालेलं आहे। तर आधी 9144 जागा होत्या, बरोबर, 9144 जागा, आणि त्याच्यामध्ये ग्रेड 1 आणि ग्रेड 2 अशा 2 प्रकारच्या जागा होत्या आणि असे 18 प्रकारचे पोस्ट होते। किती प्रकारचे? 18 प्रकारचे पोस्ट होते। आता जागा झालेल्या आहेत 5154 जागा वाढून आता झालेल्या आहेत 14298 जागा झाल्या। आणि ह्या ज्या जागा वाढलेल्या आहेत ह्या पूर्णच्या पूर्ण जागा ग्रेड 3च्या जागा वाढलेल्या आहेत, वर्कशॉपवाल्या जागा वाढलेल्या आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला समजणे आवश्यक आहे, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जे वर्कशॉपमध्ये असलेल्या पोस्ट आहेत त्या पोस्ट वाढलेल्या आहेत आणि अशा 22 पोस्ट वाढलेल्या आहेत। आपण म्हणू शकतो की आधीच्या 18 आणि आता 22 अशा एकूण जी भरती होणार आहे टेक्निशियनची त्या 40 पोस्टमध्ये ही भरती होणार आहे। 40 प्रकारच्या पोस्ट असणार आहेत। आधी 18 प्रकारच्या पोस्ट होत्या आणि त्यासाठी जागा होत्या 9144, ठीक आहे। आणि किती? ग्रेड 1 आणि ग्रेड 2च्या जागा होत्या। आता ज्या वाढलेल्या जागा आहेत त्या 5154 ह्या ग्रेड 3च्या जागा आहेत आणि वर्कशॉपच्या जागा आहेत। अशा 22 प्रकारच्या पोस्ट वाढलेल्या आहेत। मग महत्त्वाची गोष्ट की याच्यामध्ये फॉर्म कोणाला भरता येणार तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे ITI वाल्यांना फॉर्म भरता येणार आहे आणि 10+ म्हणजे जे 12वी पास आहेत PCM ग्रुप यांनाच फक्त फॉर्म भरता येणार आहे, अदर कोणालाच फॉर्म भरता येणार नाही, ठीक आहे। ही गोष्ट आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा प्रश्न असा असेल की सर मग ह्या जागा वाढल्या तर जुने जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता त्यांना डबल फॉर्म भरावा लागेल का? तर त्यांना फॉर्म भरावं लागणार नाही। तर काय होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो, काय होणार आहे तर बघा, तुम्हाला 15 दिवसाची मुदत दिली जाईल। किती दिवस? 15 दिवस। 15 दिवसाची मुदत दिल्या जाणार आहे। त्या 15 दिवसामध्ये जे काही नवीन आहेत, नवीन मुलं ज्यांनी आधी फॉर्म भरला नव्हता त्यांना फॉर्म भरता येईल। फॉर्म भरणे नवीन, ठीक आहे, नवीनवाल्यांना फॉर्म भरता येणार आहे। आणि जे जुने विद्यार्थी आहेत ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना सुद्धा आपल्या फॉर्ममध्ये बदल करता येणार आहे। बदल करताना किती दिवसात आहे? फक्त अवधी 15 दिवसाची अवधी मिळणार आहे बदल करण्यासाठी, आणि नवीन जे विद्यार्थी आहेत त्यांना फॉर्म भरण्यासाठी हा 15 दिवसाचा कालावधी मिळणार आहे, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ही थोडक्यात माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे। महत्त्वाची गोष्ट की जागा वाढलेल्या आहेत आणि ते कशा प्रकारे वाढलेले आहेत तर बघा, ग्रेड 1 ग्रेड 2च्या आधीच जागा निघाल्या होत्या 18 प्रकारच्या कॅटेगरीमध्ये, 18 प्रकारच्या पोस्ट होत्या। आणि आता ज्या 5154 जागा वाढलेल्या आहेत त्या ग्रेड 3च्या वर्कशॉपच्या जागा वाढलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये 22 प्रकारच्या पोस्ट आलेल्या आहेत। अशा एकूण 40 प्रकारच्या पोस्टसाठी आपले आता टेक्निशियन भरती होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, बरीचशी माहिती याच्याबद्दलची आपण मागचा जो व्हिडिओ घेतलेला होता त्याच्यामध्ये वयाची अट काय आहे, शिक्षण पात्रता काय असायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत। जर तुम्हाला परिपूर्ण माहिती पाहिजे असेल तर जो आधीचा टेक्निशियन भरतीचा आपण व्हिडिओ घेतला त्या व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओ तो पाहून त्याच्यामधून तुम्ही सगळी माहिती घेऊ शकता। आणि विद्यार्थी मित्रांनो, तसेच
हा सिलेबस कसा असणार आहे, पेपर पॅटर्न कसा असणार आहे, पेपर कशा पद्धतीने होणार आहे आणि आपलं सिलेक्शन कशा पद्धतीने होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीची विस्तृत माहिती आपण मागे जो व्हिडिओ घेतला होता त्यामध्ये आपण घेतलेली आहे. बस हा व्हिडिओ फक्त थोडक्यात तुम्हाला खुशखबर देण्यासाठी होता. आणि महत्त्वाची गोष्ट की जागा वाढलेल्या आहेत, नवीन विद्यार्थ्यांना पण फॉर्म भरता येणार आहे आणि जुन्या विद्यार्थ्यांना काय करायचं आहे याच्याबद्दल थोडीशी माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ घेण्यात आलेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे अपडेट आपण घेत राहू. जागा वाढलेल्या आहेत, जे नवीन मुलं आहेत त्यांनी याच्यामध्ये फॉर्म भरा आणि जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना 15 दिवसाची मुदत मिळणार आहे. आपल्या फॉर्ममध्ये काही चेंजेस करायचे असतील तर ते तुम्ही करू शकता. ठीक आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, तर असेच व्हिडिओ आपण घेत राहू, अशाच माहिती आपल्याला देत राहू आपल्यापर्यंत. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.